सर्वांचं स्वागत आहे मंडळी. चला आता बघताय पालखी आपली सारमाई मातेची पालखी तुर्भे गावामध्ये एंटर करते, म्हणजे समोर असणारे गेट आणि गेट मधून एंटर करते. सारमाई माता पालखी सोहळा तुर्भे गाव आज बरोबर 29 मार्च पालखी एंटर करते तुर्भे गावामध्ये, तुर्भे गावाच्या गेट मधून. आणि जबरदस्त आपली संस्कृती म्हणजे आपला ब्रास बँड सोबत असणार आहे, जबरदस्त टीम ब्रास बँड आणि सगळे सारमाई मातेचे सेवक भाविक तुर्भे गावातील फुल जल्लोषात त्यांचा हा पालखी सोहळा साजरा होता. म्हणजे कुठली पालखी जत्रा उड्यांचं एक वाईब असतं. या मात्र आहे ना या 3 नाही ना आमचे डान्सर सुरुवातीपासून असतात, ते शेवटवर आहेत. यांनी मस्त आईनी बघा चिंबोरा आहे माग लुक केलंय, कोळी लुक. मस्त कोली लुक केलाय पूर्ण. ताईनी ताई उलटी माग 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 ताईनी माग चिंबोरा आणलं डायरेक्ट. बघ तेव्हाच डायरेक्ट चिंबोरा. केसन पापलेट पापलेट लेट झालाय खाली. आणि हे 2 नागपूर आईच्या भेटीसाठी फुल गर्दी झाली इकडं, कारण जशी जशी प्रत्येकाच्या दाराजवळून पालखी जात असतं, सगळी जण पालखीच्या भेटीला इथे येत असतात, आईच्या भेटीला इकडे येत असतात. जशी पालखी गावात जाईल तशी पूर्ण गावातील मंडळी आईच्या भेटीला येत राहतात. सर्वांचे लाडके मकरंद दादा आले. काय बोलतो तुर्भे गावामध्ये? पहिला तुझं स्वागत आहे, काय बोलशील पालखीबद्दल? आमच्या आपल्याला कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण केलं होतं आणि आता आपण त्या आमंत्रणाला मान देऊन पालखीला उपस्थिती दाखवलेली आहे. थोड्याच वेळात आपला आईचा गाणं सुद्धा होणार आहे, छोटासा गाणं होणार आहे. आम्ही नंतर मस्त एक गाणं होईल ना आईचा? हो होणार. तिला एक पालखी जशी आपलं भेटेल तसं आपण मकरंद दादा सोबत एक मस्त गाणं गाणार आहात. बघत राहा तुम्ही. मकरंद दादाला सर्वांनी जाम प्रेम दिलाय आणि असंच प्रेम देत राहा, कारण शेवटी हाडाचा कलाकार आहे, नुसता नाही म्हणजे आला गेला असं नसतं, एक हाडाचा कलाकार आहे. त्याच्यामुळं अजून प्रेम द्या, अजून लोकांपर्यंत मकरंद दादाचे व्हिडिओ पोहोचवा. चला भेटू आपण एका मस्त बाईट सोबत गाण्यासोबत. ही आमची माणसं नॉनस्टॉप यांना धरत नाही कोणची. ही तिघीच जणी या नाचत जातील. या तिघीच बांधले. थोडीशी आपली संस्कृती बघायला भेटते, म्हणजे पेटे वगैरे बांधून आणि ताईचा असा काहीतरी लुक केल्यानंतर एक वेगळं येतं. हे बघा ही आपली संस्कृती पूर्वीपासून चालली आपली संस्कृती. पुढ्या दर्शनासाठी लाईन तुम्हाला कंटिन्यू दिसणार आहे आईच्या दर्शनासाठी. बघता इकडे आमची सगळी मंडळी आली आहे ना.
सुरुवातीपासून आता हात करतात. वेळ आली का काही पण जमतं. पण माणसं कशी एकटी एकटी खातात ते बघा. मस्त मस्त तयार झालेत. अरे बापरे बापरे, मस्त तयार झाले. मस्त एकदम भारी दिसतात सगळे जणी. पेटा वगैरे लावून एकदम भारी दिसतात सगळ्या. पण नाचायचं आहे का नाही? आहे नाही. थांब, पालखी 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 होते पण नाचू आपण. बघा लगेच नाचायला पण तयारच असतात. चला आता आता पालखी लावून नाचू आपण. जवळ पालखी. बाय बाय बाय. थांब, नाचा 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 नाचा. नाचाला डान्स कमी नाही झाला पाहिजे. फुल इकडचे बघताय. फुल म्हणजे पालखीच्या स्वागतासाठी सगळी तयारी आहे. सगळ्या दिवसांनी पालखीच्या स्वागतासाठी आलेल्या. फुल जल्लोष जल्लोष तुर्भेकरांचा. हे आमचे ब्लॉगर बघताय. स्वतः राज बघा कशी छाती वरती काढून चालते. बाई झाली झाली बाई झाली. प्रेम बाय. भरपूर अजून भरपूर आमचे ब्लॉगर्स लोक आहेत जे इकडं हा पूर्ण पालखी सोहळा कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत. भरपूर मोठा पालखी सोहळा तुर्भे गावाचा आणि सगळे ब्लॉगर्स. कारण हे ब्लॉगर्स आहे बघा. हे बघा विरेन आहे तिकडं. पनवेलकर आहे. असे सगळे हे बघा. हे दुसरे 2 ब्लॉगर आहेत. म्हणजे असे सगळे जे ब्लॉगर लोक असतात ना ते आपला हा सोहळा आहे ना पुढे नेण्याचा प्रयत्न हे करतात. म्हणजे आणखी पब्लिक पर्यंत पोहोचवण्याचा जे प्रयत्न करतात ते खरी श्रेय या ब्लॉगर लोकांना असतं. आता पालखी येते पुढं. म्हणजे आता गावामध्ये पालखी आली आणि पुढं पुढं पालखी येताना दिसते आपल्याला. बघा मस्त सर्वांनी आता लुक करून आलेत नाचायला. कारण जेव्हा एक लुक असतं ना तेव्हा म्हणजे तो सोहळा पण भारी वाटत असतं. शेवटी पेटा वगैरे ही आपली संस्कृती आहे. महाराष्ट्रातली संस्कृती आहे. आणि हा डान्स पण आपली संस्कृतीच आहे. विमान दिसतंय मोठा. काय थीम असणार आहे ते आपलं थोड्या वेळात समजेलच. मोठा विमान आहे. बनवलाय मात्र भारी एकदम. परी आलेली आहे. परी आपलं गाणं कधी येणार आहे? तू ब्लॉग टाक पहिला मग गाणी. चालेल मी उद्याच ब्लॉग टाकते. तुम्ही लवकर गाणी टाका. आधी बाबा गाणे रे तुझे ब्लॉग बघताय मस्त. रामकृष्णारी माऊली रामकृष्णारी. जय आली आई आली. काय बोलता? बरी आहेस ना? मस्त मस्त. इकडे बघ जरा. आज लय भारी दिसतेस. काय बोलता? मेकअप केलीस का काय? मेकअप करून आलीस? नाही पार्लर मध्ये गेल तू वाशीला. बाबा कडक. माझी मेकअप होईल. आता कसं बाहेर जावं लागतंय. बाहेर दिसतात पण बघ कडक. म्हातारी घालू ना. म्हातारी कोण बोलल तुला? अजून बघ चेहऱ्यावर नूर आहे नूर. तर मंडळी बघताय आता मंदिरामध्ये सारमाय मातेची आरती चालू आहे आणि पूर्ण इथं वातावरण असं भाविक होऊन गेलंय. पूर्ण मंडळी बघताय आरतीसाठी इथं आणि मंदिरामध्ये आरती चालू आहे. मस्त डेकोरेट केलाय त्या कुर्ता आणि माग डोक्यावर पण सारमाई माता पालखी आणि पालखीचं इथं उपस्थिती बघताय. जामच उपस्थिती आहे. काम पण शब्दाला म्हणजे 100% आपले कोणतरी त्या दिवशी होते त्यांनी जो ऑर्गनाईज केला होता ना दवड्याचा कार्यक्रम ऑर्गनायझर बरेच ना. आता काही दिवस चालू होतील. फिशिंग नुसती फिशिंग. आता आपल्या पालखी संपल्याचं फक्त फिशिंग दाखवणार. काम 25 बघताय पालखी आली आपली. मंदिरातून पालखी बाहेर येते. कारण ही सगळी जी मंडळी आहे ती पालखीची वाट बघत आहे. सगळे आपले युट्यूबर्स रील स्टार्स सगळे आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या परीने सोहळा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि बघताय पालखी बाहेर येते मंदिरातून. पालखीची थीम बघताय तुम्ही एकदम सुंदर. विठ्ठल रखुमाई मस्त वरती बनवलेली आहे. खूप सुंदर अशी पालखी सजवलेली आहे बघा. जय जय जय. बघताय कसं स्वागत चालू आहे.
अतिशय उत्तमरित्या स्वागत करण्यात आलेलं आहे पालखीचा. स्वागतासाठी तुम्ही मंडळी बघताय, मंडळी सोडा, आपले तुम्ही युट्यूबर्स ब्लॉगर्स यांच्याकडे बघताय, गर्दी बघताय. पालखीच्या स्वागतासाठी गर्दी, खूपच गर्दी झालेली आहे. पहिला मला तर वाटतं गाराणं असणार आहे, कारण मकरंद दादा आपला तिथे दिसतोय पालखी जवळ. जय 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 Welcome to Diva Patil International Airport. Diva Patil आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले स्वागत आहे. दिवा पाटील आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर आपलं स्वागत आहे. आमच्या आधुनिक परिसरावर तर थीम बघताय, दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टची थीम आहे आणि तिकडनं प्लेन येत आहे. बघा समोर प्लेन येतांचं असेल, बघताय काय आतिषबाजी आहे, सुपर, एकदम सुपर आतिषबाजी इथं बघायला मिळत आहे, एकदम फायर शो. आणि समोर विमान बघताय, समोर विमान उडत उडत येतोय आणि आपल्या सगळ्यांचं दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टवर स्वागत आहे. बघा विमान येत आहे, दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टवर सर्वांचं स्वागत आहे मंडळी. सुरेख असा तो नजारा, मंदला दिवा पाटलांचं नाव. बघा अतिशय सुंदर, एक नंबर असा सोहळा, एक नंबर अशा आतिषबाजी इथं बघायला मिळते. त्या भारी म्हणजे एवढे मी उत्सव वगैरे सोहळे वगैरे हा सर्वात भारी सोहळा होता, सर्वात भारी डेकोरेशन होता, सर्वात भारी फायर शो होता. उत्साह बघताय लोकांमध्ये भरपूर बघायला मिळतंय. बघताय कडक एकदम. बघताय फुल गर्दी आणि फुल गर्दीमध्ये हा उत्सव, हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. सार्वय मातेचा हा सोहळा. ही बघताय पंचाचं नावाचं होणार फुल बघताय, फुल जल्लोष चालू आहे सध्या. आणि अजून तुम्हाला पालखीचा जल्लोष बघायला भेटणार आहे डीजेवर. बघा आता थोड्या वेळात त्या बघतात मस्त तयारी करून आल्यात आणि कसं नाचतात इथं डायरेक्ट देवी होऊन आली. जय फुल बघा मस्त एकदम भारी मेकअप करून आल्यात पोरी, छोटे ते बघा हात हलवते, नाचता ही हाऊस आहे नाचाची. सध्या बघताय फुल जल्लोष चालू आहे, पालखीचा जल्लोष. आया स्टेज हलवली, फुल स्टेज हलवली, फुल जल्लोष चालू आहे सध्या. या 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 बघा, या बघा, या बघा. हाय हाय हाय, हे ऐकायचंच नाही, माणूस नाही बघा कधी नाचताना तरी म्हणणे बघा फुल जल्लोष चालू आहे आणि गर्दी बघताय तुम्ही नाचायला फुल गर्दी आहे. म्युझिक असताना काही म्युझिक म्हणजे काही म्युझिक लागले ना ते लोक आपोआप नाचायला लागतात. त्या या आपल्या अशा म्युझिक आहे, मयूर नाईकची अशी गाणी आहेत. रोड पाटील ऑर्केस्ट्रा चालू आहे. आपला पालखी क्षेत्र बघितलं असेल पण रोड पाटीलचा ऑर्केस्ट्रा बघा. आता पालखी इकडे येईल आणि नंतर आपल्या इथं भरपूर
पब्लिक नाचताना पण दिसेल. फक्त रोल बडेच ऑर्केस्ट्रा मध्ये भारी असते एकदम. बघू नंतर आपण दाखवेन तुम्हाला मी. सुपली आले बरोबर लगेच सुपली सारखी नाचायला लागल्या. लगेच सुपली सारख्या नाचायला लागल्या बघा. गाणे यावाची गोटी का लगेच सुपली सारख्या गोलगोल गोलगोल नाचायला यांची सुरुवात. ही सर हे सर आपला कल्चर आहे मित्रांनो. मजा करणं, आपला सण मोठ्या थाटामाटात साजरा करणं हाच आपला कल्चर आहे. तर म्हणजे हे बघता हे आपला घरी पोशाख करून पालखीचा आनंद घेताना सुरका आहे. मस्त जॅकेट, पूर्ण कोली लुक आणि इकडे शार्क मासा आलाय. डोक्यावर घेतलाय शार्कला. जबरदस्त. इकडे परी पण नाचायला. तोबार बघा, तोबार बघायचा नाचते बघ. एक्सप्रेशन पायक नाचतात पायक बघा. लगेच लगेच कॅरेक्टर मध्ये आली का नाही. लगेच कॅरेक्टर मध्ये लगेच कॅरेक्टर मध्ये आले. हे बघ कॅमेरामॅन सोबतच आहे. बघा कसं पायाकार उचल्यान मग इकडं फुल फुल मंडळी. आणि आमची देवी आलेली आहे बघा. मस्त देवी सारखी एकविराई सारखी नटली आहे. आशीर्वाद दे, आशीर्वाद दे. आत्ता कशी एकदम करेक्ट. अचानक विमानं उतरली. विमानं लय फास्ट आहे इकडं. फुल धमाल फुल. म्हणजे आपल्या गावाचा सोहळा आपणच साजरा केला पाहिजे. त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. फुल राडा. चला आता मयूर पण आलेला आहे. मयूर नाईकचा ऑर्केस्ट्रा असणार. 1-2-4 गाणी असणार आहेत. या बघा देवे कशा आले नाही तर वरती. आणि यांची उत्सुकता बघा गाण्यासाठी. गाणी केव्हा चालू होते बोलत. गाणी सुरुवात. म्युझिक लागली बघल्या लगे हालायला लागल्या. गाणी लागायची बघता वाट बघतात. गाणी लागलं का जोर डोकांचं. या बघ या ऐकतच नाही. या इथं फुल ती खालीच्या बघताय. फुल लगेच धमाल इकडं नाचाला. आडवा डोंगर त्या. फक्त माणसाला हाऊस पाहिजे नाचाची. बरोबर बँड वाजला का नाचायला येतात.
मयूर आहे बोलल्यानंतर लोकांना नाचवणार 100%. डायरेक्ट मान जवळ स्टेजच्या समोरच बघताय. हे बघ. इकडं जरा कॅमेरा जास्त फिरतात. मजबूत जेवून आलं पायाला काय भूक लागली नाही त्याच्यामुळे जल्लोष कसा पाहिजे बायकांचा आई माऊलीचा सारमाई मातली आज 6 जण माझ्या बाया भूक माझ्या आया बघताल फुल पाया आकारणाने बघा फुल आकारणाने अरे बैठ बघा बाईंची गाणी बोलू का सारमाई मातली आता एनर्जी पाहिजे आमची परिताई पण आहे क्या बात आहे सगळे प्रॉब्लेम वगैरे साहिल दादा क्या बात आहे मॅक दादा आहे सर्व धमाल झाली पाहिजे अरे आल्या ग बाया बघताय फुल राडा काय पाहिजे हे असं वरती. अरे नाचाचा कोण मग असं वरती राहून कसा होईल. डायरेक्ट बाल्कनी मध्ये बसले आणि शोभागाला पर्यंत गेली पाहिजे फुल पब्लिक आणि सगळी नाचायला गर्दी आली फुल त्याच्यामुळे यांना उभं राहायला लागलाय साईडला.
चला बाय बाय. शेवट पाया वगैरे सगळे गार झाले फुल नाचतात. पाया फुल गार झाल्या फुल धमाल. बघताय पाया पाया बघताय फुल फुल गार झाल्या पाया एकदम फुल गार झाल्या. पाया बघताय कंची आले रे आई कंची आले ही आई कंची आले सोन्याच्या मोठा रिचे नागमाच्या बघताय पाया फुल गार झाल्या. पाया फुल आगार झाल्या. तेवढी नाचते तेवढीच पब्लिक. हे बघ बाया असे नाचतात. बाया यो कचरा जमावतात. नाच नाच नाच. काय पाहिजे पाहायला माझ्या बाला बाया फुल गार झाल्या. बाया काय ऐकत नाही. बाया ऐकत नाही. बाया गार इकडे पण बाया बघताय फुल गार. मयूर नाईक ऑर्केस्ट्रा म्हणजे फुल धमाल असतं. नाचायला म्हणजे सगळे तयार. फुल राडा फुल राडा. पालखी चला पालखी पालखी तर बघताय पालखी येत आहे. तुम्ही किती लपवण्याचा प्रयत्न स्टेज करताय, साईडला शेवटी भेटेलच. पालखी येणार येत आहे बघताय. तुम्हाला सापडलं का? नाही बोला तुम्हाला सारमाय माते की जय. थोडीशी पालखीला सारमाय मातीची पालखी येते आता इकडे मंदिरात जाणार आहे. इथून आणि मंदिरामध्ये फिरून परत पालखीकडे येणार आहे. बऱ्याच वेळ राहिली होती, आता इथून मार्गस्थ होते पालखी. प्रत्येक जण बघताय नाचताय. फुल गर्दी पण फुल झाले बघताय. जास्त गर्दी झाली. स्टेजवर बघताय फुल गर्दी झाली. छोटे डबे बघताय मस्त असतात. चला बाय बाय बाय. सध्या पहाडकोडी वाड्याचा हा ट्रेकिंग वरी येते मॅच झाली पर्यंत थोडा ड्रेस पण तसाच
ही कंटिन्युअसली नाचताय कधीपासून?
दर्शनासाठी आली पालखीच्या आरतीसाठी आली सगळीजण. काय बोलताय काय बोलता? भरलेल्या वजा का रिकाम्या डगरा जातील का? इट्टाच पाहिजे का डगरा पाहिजे? पालखी येते इकडं फुल पालखीचं स्वागतासाठी बघताय. घरोघरी पालखी स्वागतासाठी दाराजवळ आली पालखीच्या स्वागतासाठी लोक येतात. तरी जाता जाता शेवटचा शॉट घ्यायचा राहिला तो म्हणजे योच मटन भाकरी आणि भाजी. काय 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 चिंबोऱ्यांचा सीझन नाही चालू झाला अजून. नाही 15 एप्रिलच्या नंतर चिंबोऱ्यांचा सीझन चालू होईल. नाही भेटत. फक्त मी माझी इच्छा असेल ना तोच भेटतील. 15 एप्रिलच्या नंतर होईल. नाही होईल तेव्हा चालू होतील. चला मग जेवू का थांबू? चला मंडळी तर जेवूया आणि जाऊया घरी. चला बाय बाय बाय. अरे काय आटापला पण तुम्ही चला नाचलव नाही अजिबात रे. काही नाचलो काही नाचलो तुम्ही. चला तर बोला तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तुम्ही काय करायला पाहिजे? आणि मी पण सपोर्ट करा सगळी. 100% यार सपोर्ट करतात लोक सगळी सपोर्ट करतात. नवी मुंबई स्पेशल आपली सगळीकडे सपोर्ट करतात. आणि तुम्हाला व्हिडिओ कसे अजून झालीच नाही. आपला जल्लोष असा टिकत राहील. तुम्हाला व्हिडिओ कशा वाटते कमेंट मध्ये नक्की करा. मेन महत्त्वाचं असतं तुम्ही लाईक करा शेअर करा फॉलो कराल तेव्हा ती लोकांपर्यंत पोहोचल. तर चला बाय 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 बाय.